कमीत कमी वेळेत 10 मिनिटात तयार होणारा नाश्ता आपण बनवतोय, तेही एकदम झटपट. आणि रोज रोज मुलांना टिफिनमध्ये नाश्त्यामध्ये काय द्यायचं हा तर खूप मोठा प्रश्न असतो, हो की नाही? तर तुम्हाला टिफिन बनवण्यासाठी किंवा नाश्ता बनवण्यासाठी उशीर झाला असेल तर असा झटपट होणारा 10 मिनिटात नाश्ता बनवा, तेही घरात असणाऱ्या साहित्यामध्ये. बनवायला एकदम सोपा आहे आणि खायलासुद्धा खूप भन्नाट चवीचा हा नाश्ता लागतो. तर आज आपण बनवतोय वेजीज पॅनकेक. बनवायला खूप सोपी रेसिपी आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. चला बनवूया. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ॲक्टिव्ह पूजा. आज आपण बनवतोय घरात असणाऱ्या साध्या सोप्या भाज्यांपासून एक झटपट नाश्ता. अगदी 10 मिनिटात हा नाश्ता बनवून तयार होतो. तर आपल्याला फक्त भाज्या कापायला 5 मिनिट आणि नाश्ता बनवायला 5 मिनिट, असा हा झटपट नाश्ता तयार होणार आहे. सॉससोबत किंवा कोणत्याही चटणीसोबत हा नाश्ता तुम्ही खाऊ शकता. तर चला आपण बनवूया वेजीज पॅनकेक. कसे बनवायचे ते पाहूया. रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा. आणि खूप मस्त हा नाश्ता खायला लागतो, कारण आपण याच्यामध्ये सर्व भाज्या वापरलेल्या आहेत. तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया. आणि आपल्या घरामध्ये ज्या काही भाज्या अवेलेबल असतील त्याच आपण वापरून हा नाश्ता बनवणार आहोत. तर मी ते काय काय साहित्य घेतले ते पाहूया. सगळ्यात अगोदर आपल्याला कोबी लागणार आहे. तर मी ते थोडा कोबी बारीक चिरून घेतला आहे. एक मिडियम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे. कोथिंबीर, अर्धा टमॅटो घेतला आहे, बिया काढून मग टमॅटो कट केला आहे. आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतले. तुम्ही याच्यामध्ये तुमच्या आवडीच्या भाज्या टाकू शकतात, जसं की बीन्स, गाजर, बीट अशा भाज्या आणखीन याच्यामध्ये टाकू शकतात. बटाटा बारीक किसून स्वच्छ धुवून आपण जेव्हा बनवणार त्यावेळेस त्यामध्ये मिक्स करून बनवू शकतात. तशा तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या वापरू शकतात. आता आपण हे सर्व साहित्य एका बाउलमध्ये काढून घेऊया. आणि भाज्या बारीक मी इथे चिरून घेतल्या, तुम्ही उभ्या पातळ बारीक चिरून घेतल्या तरी चालेल. आता आपण याच्यामध्ये बाकीचं साहित्य टाकून घेऊया. आता आपण बाकीचं साहित्य टाकून घेऊया. 3 चमचे बेसन पीठ टाकले, 2 चमचे बारीक रवा टाकून घ्यायचे. आता आपण याच्यामध्ये सुके मसाले टाकून घेऊया. तर थोडीशी हळद टाकून घ्यायची, थोडासा धना पावडर टाकून घेऊया, थोडी जिरा पावडर आणि अगदी थोडीशी काळी मिरी पावडर. तर तुमच्याकडे जे काही मसाले असतील ते इथे तुम्ही टाकू शकता. थोडे मी इथे लाल मिरची पावडर वापरली. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे. थोडेसे जिरेसुद्धा आपल्याला याच्यामध्ये टाकायचे, चव खूप छान लागते. किंवा तुम्हाला याच्यामध्ये टाकायचे नसेल तर तुम्ही जेव्हा हा नाश्ता बनवणार त्यावेळेस तुम्हाला पॅनमध्ये तेल टाकलं की त्यावेळेस जिरे किंवा मोहरीचा तडका दिला तसासुद्धा नाश्ता खूप छान होतो. तर मी पुढे सांगेनच केव्हा तुम्हाला मोहरी जिरे पॅनमध्ये टाकायचे ते. तर आता हे अगोदर पाणी न टाकता मिक्स करून घ्यायचे आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये लागेल तसं पाणी टाकून घ्यायचे. तर थोडं थोडं करून पाणी आपण याच्यामध्ये टाकूया आणि हे सर्व मिक्स करून घेऊया. तर हे मिश्रण आपल्याला खूप पातळ करायचं नाही, अगदी थोडंसं ओलसर हवं आहे. तर याच्यामध्ये आपण रवा टाकलेला आहे, त्यामुळे आपल्याला अगदी 2 मिनिटासाठी हे मुरण्यासाठी ठेवून घ्यायचे, जेणेकरून रवा चांगला फुलला जाईल. तर जास्त वेळ ठेवण्याची गरज नाही. तर इथे 2 मिनिटानंतर आपण लगेचच हा नाश्ता बनवण्यासाठी घेणार आहोत. तर पाहू शकता थोड्या वेळाने याच्यामधलं पाणी थोडंसं कमी झालेलं आहे आणि झटपट असा हे सर्व चांगलं मुरलेलं आहे. तर अशा पद्धतीने हे मिश्रण आपलं तयार झालं आहे. तर तुम्हाला आणखीन इथे मी छोटी एक टिप्स सांगेल. तुम्हाला जर हा नाश्ता हलका फुलका जाळीदार बनवायचा असेल तर तुम्ही याच्यामध्ये इनो किंवा सोडासुद्धा टाकू शकतात. पण इथे मी इनो सोडा काहीही न वापरता एकदम साधा सिंपल हा नाश्ता बनवून घेतला आहे. आता पॅन गरम झाला की याच्यामध्ये तेल टाकून घेऊया. थोडंसं तेल लावून घ्यायचे. आता याच्यावरती आपण 2 चमचे मिश्रण टाकून घेऊया आणि चमच्याच्या मदतीने याला पसरवून घ्यायचे. खूप जाडही नको, खूप पातळही नको, जेणेकरून आपण जेव्हा अलटीपलटी करून भाजणार त्यावेळेस व्यवस्थित आतपर्यंत चांगलं खमंग खरपूस असा नाश्ता भाजला जावा. तर चमच्याने असं पसरवून घ्यायचे आणि याला गोल आकार द्यायचे. तर लहान मोठे जसं तुम्हाला आवडतील तसे तुम्ही हे वेजीचे पॅनकेक बनवू शकतात. तर आता इथे मी पसरवून घेतले. तर आपण सर्व साहित्य कच्चंच वापरलेलं आहे. तर याच्यावरती झाकण ठेवूया आणि थोड्या वेळासाठी वाफ काढून घेऊया आणि खालची साईडसुद्धा चांगली भाजली जाईल. तर अगदी थोड्या वेळासाठी आपण याच्यावरती झाकण ठेवलेले. आता लगेचच झाकण काढून आपण ही दुसरी साईड पलटी करून घेऊया. तर वरची साईड सुकेपर्यंत झाकण ठेवायचे. तर वरची साईड व्यवस्थित सुकली आहे. आता याच्यावरती तेल लावून घेऊया आणि नंतर हे पलटी करून घेऊया. तर थोडंसं तेल लावून घेतले आणि साईडनेसुद्धा तेल सोडून घेतले. आता आपण हे काढून पलटी करून घेतले. वाव, किती छान खरपूस रंग आला पहा. तर एकदम मस्त असा हा नाश्ता आपला तयार होणार आहे आणि खूप कमी वेळ लागतो. तर दुसरी साईडसुद्धा छान खरपूस होईपर्यंत मिडियम गॅसवरती भाजून घ्यायची. मोठा गॅस करायचा नाही, मिडियम गॅसवरती भाजलं
तर मस्त खरपूस छान हा नाश्ता भाजला जाणार आहे. तर पाहू शकता दुसरी साईडसुद्धा छान खरपूस होईपर्यंत भाजून घेतली आहे. तर बरेच वेळेस लहान मुलं भाजीपाला खात नाहीत, त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीचे त्यांना नाश्त्याचे वेगवेगळे पदार्थ बनवून दिले तर ते आवडीने खातील आणि त्यांना समजणार नाही की याच्यामध्ये आपण काय भाज्या वापरले आहेत. तर अलटीपलटी करून हा नाश्ता आपण व्यवस्थित भाजून घेतला आहे. ताटामध्ये काढून घेऊया. तर पाहू शकतात किती खरपूस छान भाजलं गेलं हे. तर आणखीन एक इथे मी तुम्हाला बनवून दाखवते. तर सेम अशाच पद्धतीने आपल्याला पॅनला तेल लावून घ्यायचे आणि नंतर हा नाश्ता आपल्याला पसरवून घ्यायचा आहे. तर वेजीज पॅनकेक आपण पसरवून घेतला आहे. झाकण ठेवूया आणि अलटीपलटी करून दोन्ही साईडने खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. तर बाकीचे सुद्धा राहिलेले मी पॅनकेक असेच बनवून घेतलेत आणि एकदम मस्त खरपूस होईपर्यंत भाजलेत. तर झटपट आपला इथे नाश्ता बनवून तयार आहे. तर हे पहा असं चाळणीवर ठेवायचं, त्यामुळे त्याची वाफ निघून जाते आणि हा नाश्ता ओलसर होत नाही, व्यवस्थित आहे तसा राहतो. तर लहान मुलांना सॉससोबत किंवा तुम्ही शेजवान चटणीसोबत कोणत्याही चटणीसोबत देऊ शकतात किंवा असंच खाल्लं तरीसुद्धा खूप छान हा नाश्ता लागतो. कारण याच्यामध्ये आपण भाज्या टाकलेल्या आहेत, मसाले टाकले, त्यामुळे चवीला तर खूपच छान लागतो आणि दह्यासोबत तर खूपच छान हा नाश्ता लागतो. तर नक्की एकदा बनवून पहा. आहे की नाही एकदम साधी सोपी रेसिपी. तर कशी वाटली तुम्हाला? झटपट होणारी 10 मिनिटात तयार होणारी रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. थोडी जरी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि अशा साध्या सोप्या आणि घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं हे अगदी फ्री आहे. आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या आणि भन्नाट रेसिपीमध्ये. बाय. जी भाजी घरातल्यांना आवडत नाही, त्या भाजीपासून असा वेगळा चमचमीत पदार्थ बनवला की सगळ्यांनाच खावासा वाटतो. तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया. हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आणखीन एका चटपटीत असं आपल्या नाश्त्याच्या रेसिपीमध्ये. आज बनवतोय खमंग खुसखुशीत थालीपीठ. पण हे थालीपीठ आपण कशापासून बनवलं आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर बऱ्याच वेळेस असं होतं की कोबी बऱ्याच जणांना आवडत नाही, तर त्याचे असे थालीपीठ बनवायचे. 1 मिनिटात फस्त करतील एवढे खमंग खरपूस हे कोबीचे थालीपीठ बनतात. तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कोबी न खाणाऱ्यांसाठी अगदी परफेक्ट हे ऑप्शन आहे नाश्त्यासाठी. तर सगळ्यात अगोदर जेवढा शक्य होईल तेवढा कोबी बारीक चिरून घ्यायचा. त्यानंतर अर्धा चमचा जिरे, 4-5 हिरव्या मिरच्या, थोडा अद्रकचा तुकडा, 4-5 लसूण पाकळ्या आणि मूठभर कोथिंबीर घेतली आहे. आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व बारीक करून घ्यायचे. तर याच्यामध्ये जिरे, मिरची, लसूण जे आपण साहित्य घेतले ते आपल्याला जाडसर वाटून घ्यायचे. कोथिंबीर मेशी तोडून टाकली, आता मिक्सरमध्ये बारीकच करायची आणि हे वाटण खूप बारीक करायचं नाही, थोडंसं जाडसर ठेवायचे. तर पहा सर्व मी इथे जाडसर असं बारीक करून घेतले. आता आपण पीठ मळून घेऊया. तर मोठ्या भांड्यामध्ये कोबी टाकून घेऊया. तर 1 वाटी कोबी घेतलं आहे, तर तुम्हाला किती थालीपीठ बनवायचे त्यानुसार कोबी घेऊ शकतात. आता यामध्ये पीठ टाकून घ्यायचे. तर 1 वाटी मी ज्वारीचे पीठ टाकून घेतले, 4 ते 5 चमचे बेसन पीठ टाकून घेतले, 3 चमचे तांदळाचे पीठ टाकूया. तर याच्यामध्ये तुम्ही 2-3 चमचे गव्हाचे पीठसुद्धा टाकू शकतात फर्स्ट टाईम बनवत असाल तर. कारण ज्वारीच्या पिठाला जास्त चिकट चिवटपणा नसतो, त्यामुळे बाइंडिंगसाठी तुम्हाला सोपं जाईल म्हणून हे टिप्स सांगितली. ज्यांना सवय आहे त्यांना इझिली हे जमतं. आता याच्यामध्ये मिक्सरवरती आपण जे मिरचीचं वाटण वाटून घेतलेलं ते टाकून घेतले. पाव चमचा ओवा चोळून टाकूया थालीपीठमध्ये. आवर्जून तुम्ही ओवा टाका, खूप छान चव लागते. चवीनुसार मीठ टाकून घेऊया. पाव चमचा हळद टाकून घ्यायची आहे, पाव चमचा लाल मिरची पावडर आणि पाव चमचा धने टाकून घेतलेत. धने पावडर किंवा जिरे पावडर वापरली तरी चालेल. थोडंसं तेल टाकून घेऊया. आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया. आणि तुम्हाला याच्यामध्ये आणखीन वेगवेगळे मसाले टाकायचे असतील तरीसुद्धा तुम्ही टाकू शकता. तेवढेच थालीपीठ आपले आणखीन चविष्ट बनणार आहेत. हे थालीपीठ बनवण्यासाठी जास्त काही वेळ लागत नाही किंवा जास्त काही तयारीसुद्धा करावी लागत नाही. आयत्या वेळेस तुम्ही लगेच हे थालीपीठ बनवू शकतात. घरात कोबी असेल तर पटकन नाश्त्यासाठी होऊन जातो. आणि हे थालीपीठ फक्त तुम्ही नाश्त्यासाठी नाही तर जेवणामध्ये सुद्धा बनवू शकतात. अगदी पोटभरीचे हे थालीपीठ बनवून जातात. यासोबत तुम्ही दही, लोणचं असं खाल्लं तरी चालेल किंवा एखादी कोणतीही चटणी बनवली तरीसुद्धा होऊन जातं. अगदी पोटभरीचं जेवण होतं किंवा पोटभरीचा नाश्ता होऊन जातो. तर इथे पाणी थोडं थोडं टाकून हे पीठ मी मळून घेतले. तर आणखीन थोडंसं पाणी टाकते. थोडंसं हे पीठ घट्ट वाटते तर आणखीन
थोडं पाणी टाकून परत मी हे ओलसर करून घेतले. तर पाहू शकतात अशा पद्धतीचे हे पीठ आपल्याला मळून घ्यायचे. तर याची थिकनेस थोडीशी पातळच ठेवायची. हे पहा अशा पद्धतीने, म्हणजे आपल्याला पोळपाटावरती व्यवस्थित हे पीठ थापून घेता येईल. तर आपल्या इथे पीठ तर मळून झाले. आता लगेच आपण थालीपीठ बनवण्यासाठी घेऊया. तवा गरम करण्यासाठी ठेवायचे. एका वाटीमध्ये किंवा अशा छोट्या टोपामध्ये पाणी घ्यायचे. रुमाल ओला करून घ्यायचा आणि पोळपाटावर टाकून घ्यायचा. त्यावरती थोडासा पाण्याचा हात लावून घ्यायचा. आपण भाकरीला जेवढं पीठ घेतो तेवढं इथे मी एक उंडा पिठाचा घेतलाय. थोडा पाण्याचा हात लावून तो उंडा ओलसर करून घ्यायचा आणि पाण्याचा हात लावून हे थालीपीठ थापून घ्यायचे. तर बोटाच्या मदतीने पाण्यात हात बुडवून बुडवून असं हे थालीपीठ पसरवत जायचे. व्यवस्थित ते पसरलं जातं. तर हे पहा अशा पद्धतीने हे थालीपीठ आपल्याला पसरवून घ्यायचे. जिकडच्या साईडला जाड वाटतं त्या साईडने हे थालीपीठ बोटाने असं पसरवत न्यायचे. हे पहा अशा पद्धतीने हे थालीपीठ आपण थापून घेतले. आता याच्यावरती आपण होल करून घेऊया. म्हणजे ज्यावेळेस आपण हे थालीपीठ भाजणार त्यावेळेस याच्यामध्ये तेल सोडायचं. म्हणजे थालीपीठ व्यवस्थित आतपर्यंत चांगलं भाजलं जातं आणि खमंग खुसखुशीत बनतं. आतमध्ये अजिबात कच्चं राहत नाही. तर आता रुमाल अलगद हाताने उचलून हे थालीपीठ टाकून घ्यायचे. तर तवा गरम झाला की त्यावरती तेल लावून घेऊया. आता तव्यावरती आपण थालीपीठ टाकून घेऊया. तर मला 2 हाताने जमत नाही, त्यामुळे मी एका हाताने हे थालीपीठ टाकून घेते. तर हे पहा जो रुमालाचा खालचा भाग सुटलेला आहे तो दुसऱ्या हाताने पकडून हातापाशी असा गोळा करून घ्यायचा आणि अलगद हाताने रुमाल बाजूला काढायचा. म्हणजे व्यवस्थित थालीपीठ तव्यामध्ये टाकता येतं आणि रुमालसुद्धा गॅसला लागत नाही. तर थालीपीठ टाकताना व्यवस्थित काळजी घेऊन हे थालीपीठ तव्यामध्ये टाकून घ्यायचं. ज्यावेळेस आपण थालीपीठ तव्यामध्ये टाकून घेणार त्यावेळेस गॅस कमी करायचा आणि मगच थालीपीठ तव्यामध्ये टाकून घ्यायचे. थालीपीठ तव्यात टाकून झालं की त्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि मिडियम गॅसवरती हे थालीपीठ खमंग खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं. तर एक साईड चांगली भाजली की पलटी करून घ्यायचं. दुसऱ्या साईडला सुद्धा तेल लावून घ्यायचं आणि दोन्ही साईडने खमंग खरपूस होईपर्यंत हे थालीपीठ अलटी-पलटी करून भाजून घ्यायचं. आणि हे थालीपीठ भाजताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची. खूप मोठी करायची नाही. मिडियम गॅसवर जेवढं हे थालीपीठ भाजणार तेवढंच आतपर्यंत चांगलं भाजलं जाणार आहे आणि खमंग खरपूस असं होणार आहे. तर हे पहा अशा पद्धतीचे हे थालीपीठ आपण दोन्ही साईडने चांगलं भाजून घेतले. तर पहिलं थालीपीठ आपल्या इथे बनवून तयार झाले आणि खूप छान कलर आलेला आहे. खमंग खरपूस होईपर्यंत भाजून घेतले. तर एकदम मस्त असं आपलं पहिलं थालीपीठ बनवून तयार झाले. तर दुसरं थालीपीठसुद्धा सेम अशाच पद्धतीने मी बनवून घेतले आणि तव्यावरती टाकून घेऊया. आता आपण जे थालीपीठला होल करून घेतले त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेऊया आणि हे सुद्धा थालीपीठ दोन्ही साईडने खमंग खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया. थालीपीठ पलटी करण्याच्या अगोदर थोडंसं वरून तेल लावायचं आणि मगच पलटी करायचं. म्हणजे जसजसं ते भाजलं जाणार तसतसं ते एकदम खमंग खरपूस होणार आहे. रंगही छान येतो आणि खमंग भाजलं जातं. तर आता हे थालीपीठसुद्धा अलटी-पलटी करून आपण छान खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया. बाकीचे राहिलेले थालीपीठसुद्धा सेम मी अशाच पद्धतीने भाजून घेणार आहे. तर याच्या अगोदरसुद्धा भरपूर अशा वेगवेगळ्या थालीपीठच्या रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत. मेथीचे थालीपीठ आहेत, मिक्स पिठांचे आहेत, बाजरीच्या पिठाचं आहे. भरपूर सारे वेगवेगळे नाश्त्याचे पदार्थ आहेत, थालीपीठच्या रेसिपी आहेत. तुम्ही आणखीनसुद्धा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला भरपूर वेगवेगळ्या रेसिपी पाहता येतील. तर हे पहा किती छान खमंग असं आपलं हे थालीपीठ दोन्ही साईडनी भाजून घेतले. तर आता मी एवढे थालीपीठ बनवून घेतलेत. तर बाकीचे राहिलेसुद्धा सेम अशाच पद्धतीने ते थालीपीठ बनवून घेणार आहे. तर याच्यासोबत गोड दही खूप छान लागतं. मला आणि माझ्या मुलाला गोड दह्यासोबत हे थालीपीठ खूप जास्त आवडतं. एकदम भारी कॉम्बिनेशन आहे दही आणि थालीपीठचं. तर नक्की तुम्हीसुद्धा एकदा ट्राय करा. तर फक्त दह्यामध्ये साखर टाकून मिक्स करायचं आणि हे थालीपीठ खायचं. वाह! एकच नंबर लागतं. तर अशा पद्धतीने कोबीच्या थालीपीठची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली. कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि थोडी जरी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. आणि अशाच घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या रेसिपी तुम्हाला पाहायला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही. सबस्क्राईब करणं हे अगदी फ्री आहे. त्यामुळे तुम्ही शॉर्ट व्हिडिओ आणि लाँग व्हिडिओ दोन्हीसुद्धा पाहणार आहेत. तर आपण भेटूया पुढच्या अशाच भन्नाट रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.